ज्यांना अजितदादा पाहता आले नाही त्यांना ते समजलेच नाही काय काय वेळेला, कारण मनापलीकडचं मन त्यांचं फार कमी लोकांनी पाहिलं. मी म्हणतो हे दादा आहेत, परंतु विश्वास बसत नव्हता आणि असं वाटायचं की रात्री काहीतरी स्वप्न पडल्यानं आपण उठलोच नाही झोपेतून आणि समोर घडतंय. मी एवढं काम करून मरतोय, रात्रंदिवस करतोय, परंतु माझ्या वाट्याला काय कळना पण गालबोट का लागतंय त्याचं त्यांना फार खंत होते प्रत्येक गोष्टीमध्ये. अजितदादांनी असंख्य कार्यकर्ते निर्माण केले, मात्र बारामतीमधला अजित पवारांचा कारभार प्रामुख्याने ज्यांनी पाहिला ते किरण गुजर. अजित पवारांना ओळखणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला किरण गुजर हे नाव व्यवस्थित परिचित आहे. किरणजी, म्हणजे सगळं निशब्द आहे, म्हणजे कालपासून आम्ही झोपलेलो नाही इतके दादा प्रत्येकाशी कनेक्ट होते. तुमचा पहिला संबंध दादांशी कधी आला होता? तुम्हीच 86 साली मी काँग्रेस या पक्षामध्ये काम करत होतो, पार्टीचा अध्यक्ष होतो आणि ज्यावेळेला पवारसाहेब काँग्रेस आयमध्ये आले आणि सर्व दोन्ही काँग्रेसने आता एकत्र व्हायचं, काँग्रेस आहे म्हणजे जुन्या नव्यांनी, आणि दादांचा पहिला परिचय. तसं दादा 1984ला छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीला उभं होते, आम्ही त्याचे मतदार सभासद होतो. एवढा फारसा त्याच्यामध्ये विषय नव्हता, परंतु 86 टू टिल डेट हे जे ऋणानुबंध, कारण मी त्यावेळेला वारंवार असं म्हणायचो की पवार फॅमिलीतल्या यंग नेतृत्वाने पुढं आलं पाहिजे. आणि कारण काय की आता दुसरी पिढी त्यावेळेला येते आणि दुसऱ्या पिढीच्यामध्ये जर आपल्याला जनतेत सुसंवाद साधायचा असेल तर त्याच्यामध्ये तरुण पिढी पाहिजे. आणि दादांना आम्ही त्यावेळेला, दादा तयार होत नव्हते की नाही मला माझं घर बघायचं आहे, प्रपंच बघायचं आहे, परंतु बारामतीकरांसाठी तरुण नेतृत्व कोणतरी पाहिजे. म्हणजे दादांची तशी राजकारणात याची इच्छा नव्हती. म्हणायचे मला माझं घर, प्रपंच, शेती बघायची, कारण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. वडील माझे कमी वयामध्ये गेले, मला किरण बघू द्या, परंतु गरज होती साहेब बारामतीकरांची आणि म्हणून दादांना त्या ठिकाणी यावं लागलं, सगळ्यांच्या आग्रहास्तव. त्यानंतर जो दादांचा प्रवास सुरू झाला तो सगळ्यांनी पाहिला, मात्र तुम्ही अतिशय जवळ होता त्यांच्या, तर कामाची पद्धत तर दादांची सगळ्यांनीच बघितली, दादांचा करडा शिस्तीचा स्वभाव वगैरे, पण त्याच्या पाठीमागं एक हळवा मित्र पण तुम्ही पाहिला. अजितदादांची मी नेहमी म्हणतो की तुम्हाला ज्यांना अजितदादा पाहता आले नाही त्यांना ते समजलेच नाही काय काय वेळेला, कारण मनापलीकडचं मन त्यांचं फार कमी लोकांनी पाहिलं आणि अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात जेव्हा ते व्यतीत व्हायचे, एखादी गोष्ट मनाला पटायची नाही परंतु समोर दाखवायचं नाही, अशा वेळेला मात्र त्यांनी फार कमी लोकांपाशी आपलं हे मन मोकळं केलं. आणि त्या मन मोकळं करण्यामागं जे मन होतं ते समजून घेणं खरंच म्हणजे शब्दात त्याच्या भावना व्यक्त करता येत नाही. बारामतीकर कालपासून सुन्न आहेत, म्हणजे कोणाला काय बोलावं, काय विचार करावा हे सुचत नाही. कुणालाच वाटलं नव्हतं आत्तापर्यंत की जो माणूस आता 10 वाजता सुरुवात करणार आहे. मी विमानतळावर, मला म्हटलं की सकाळचा फोन मला केला, मी विमानात बसतोय, मी विमानतळावर गेलो, माझ्यासमोर सर प्लॅन क्रॅश झालं. मी उतरताना गाडीत त्या ठिकाणी बॉडीच बाहेर पडली माझ्यासमोर. मी म्हणतो हे दादा आहेत, परंतु विश्वास बसत नव्हता आणि असं वाटायचं की रात्री काहीतरी स्वप्न पडल्यानं आपण उठलोच नाही झोपेतून आणि समोर घडतंय, पण नाही तसं झालं अजिबात. आणि विश्वासच बसत नाही की काल काय झालं, आज काय होतं आहे. आणि त्यांना असं वाटत होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याच्या अगोदर 5 दिवस आम्ही दोघंच, मला कंटाळा, आपण दोघं बाहेर जाऊया. आम्ही दोघं बाहेर गेलो, पूर्ण अर्धा दिवस बाहेर फिरलो, एक ठिकाणी बसलो, जेवण घेतलं. ते आमचं दोघांचं अखेरचं जेवण ठरलं आणि तेव्हा म्हणायला लागले की मला नको वाटतं, आता बास वाटतं, या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो म्हणले किरण मला. का त्यांना अलीकडे अशी भावना वाटायला लागली होती माहीत नाही, परंतु जवळून त्यांना पाहताना मात्र त्या हळव्या मनाची जेव्हा उकल झाली तेव्हा वाटायचं की मी एवढं काम करून मरतोय, रात्रंदिवस करतोय, परंतु माझ्या वाट्याला काय कळना पण गालबोट का लागतंय त्याचं त्यांना फार खंत होते प्रत्येक गोष्टीमध्ये. ही थोडी भावना त्यांच्या मनात येत होती की मी एवढं काम करतो, सकाळी 6 पासून करतोय, पण तरी पण थोडंसं कुठेतरी थांबावं असं वाटते. प्रत्येक वेळा ते म्हणायचे की थांबू आपण, कारण मी माझा दादा नाही थांबून चालणार. आत्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बी त्याची इच्छा नव्हती. मी कन्व्हिन्स करायला मुंबईत जाऊन बसलो, सांगितलं की दादा बारामती पोरके होईल, असं कसं चालेल. तर म्हणले नाही, म्हटले मी जर एवढं करून वहिनीच्या बाबतीत असं झालं तर कारण म्हणले काय, म्हणलं दादा होणार नाही विधानसभेला, 2 गोष्टी वेगळ्या आहेत, आपण समजून घ्या.
की सुप्रियाताई पवार फॅमिलीमधले आहेत, साहेब एका बाजूला आहेत, लोकांची भावना तुमच्या प्रती आणि साहेबांप्रती सेम आहे बारामतीकरांची. आणि मग असं असताना मात्र मग ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज आहे. तिथल्या मधल्या काळामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून काही चेंजेस केले आणि आम्हाला त्याचा निकाल दिसला. म्हणायचे पण मग आपल्याला हे का चेंजेस करावं लागले, का लोक असं वागतात, माझ्यावर जी टीका केली जाते बारामतीच्या बाबतीत मी कुणाचं वाईट केले की लोक ते जेणेकरून असं बोलतात म्हणले. आणि त्यांनी ते फार अलीकडे व्यतीत व्हायला लागले. कारण अजितदादांचं 1986, 88, 91चं जे करडं व्यक्तिमत्व होतं त्या अलीकडच्या काळामध्ये वयामानाने असू द्या, अनुभवाने असू द्यात किंवा अध्यात्माची जोड लाभल्यामुळे असू द्यात हे बदलायला लागलं होतं. दादा अध्यात्माकडं थोडेसे वळाले होते किंवा त्यांचा जी आधीचा जो एक स्वभाव आहे तो हळूहळू बदलत गेला. अगोदरच्या काळामध्ये मला सांगावं लागायचं की दादा चला आपण अमक्या देवाला जाऊ. नको म्हणायचे, मला काय देवाने माझं केलं आहे. माझ्या लहानपणी माझे वडील गेले, आमच्या कुटुंबावर अशी परिस्थिती. त्यामुळं देव ईश्वर म्हटलं की एकदम वेगळी भावना त्यांच्या मनामध्ये होती. परंतु जेव्हा पवारसाहेबांना राजीव गांधी साहेबांनी की मुख्यमंत्री असताना 88चा तो किस्सा आहे 90चा की थांबवायला सांगितलं आणि परत काय असा एक पिरियड होता मध्ये की त्या पिरियडमध्ये दादांना मी इतकं डेस्परेट झालेलं पाहिलं नव्हतं. परंतु ज्या दिवशी परत राजीव गांधींनी निर्णय दिला की पवारसाहेबच कंटिन्यू राहतील त्या दिवशी ते पहिल्यांदा आम्ही गाडीत बसलो आणि मोरगावच्या देवाला गेलो. मला म्हणलं किरण माझा आहे देव. कारण मी म्हणलं दादा की नाही देवाशिवाय म्हणलं हे असतं तू जाऊ शकत नाही. मग प्रत्येक वेळेला त्यांनी त्याचा भाव केला नाही कधी. परंतु आपण राजकारणासाठी वापर नाही केला. त्यांची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती आणि त्याचं ते प्रदर्शन त्यांनी कधीच नाही केलं कुठल्याच बाबतीत, कुठल्याही विधी बाबतीत. आम्ही पाहायचो की अजितदादांचा जो जनता दरबार बारामतीमध्ये लागायचा कधी त्याची गर्दी कमी नाही झाली. आणि म्हणजे हे खूप दुर्मिळ उदाहरण आहे किंवा एकमेव उदाहरण आहे. काय असं होतं की लोकांना यावंसं वाटायचं अजित पवारांकडे. अजितदादांबरोबरची खात्री की हा माणूस खोटं बोलत नाही, काम होणार असेल तर हा माणूस. दादांचं आयडेंटिफिकेशन ते झालं की होणार असेल तर दादा, आणि लोकांना खरं पटतंय की नाही दादा एक वेळ सांगतात की नाही होणार आणि आपण ॲक्सेप्ट करू. परंतु काही राजकीय लोकांच्यामध्ये असं असतं की हां तुझं करतो घेतो कागद घ्यायचा आणि काम करायचं नाही. त्याच्यामध्ये लोकांच्यामध्ये जी मानसिकता आहे ती एकदम विरुद्ध होत जाते. परंतु दादा तसं लोक म्हणजे नाही दादाने करून म्हणून सांगितलं की होणार आणि ते झालेलं असायचं. आणि बारामतीकरांना आज 40 वर्षाचे अनुभव आले त्याच्यामुळे हे एका 2 दिवसामध्ये डेव्हलप होत नाही. किरणजी बारामतीला नजर लागल्यासारखा झाला कारण इतकी सुंदर बारामती, जो कोणी बारामतीमध्ये येईल तो या बारामतीचा विकास, बारामतीचे रस्ते, बारामतीच्या या सगळ्या गोष्टी पाहून अजित पवारांना एका अर्थाने कुर्निसात केल्याशिवाय राहायचा नाही. आणि हे दुसरं अजित पवार होणे नाही, दुसरं अजित पवार होणे नाही. ज्या पद्धतीने अजित पवारांनी बारामती घडवली, उभी केली, शरद पवारांचा वारसा पुढे नेला, ते एकमेव द्वितीय होतं. आणि त्यातून हे नेतृत्व उभं राहिलं. आणि किरणजींनी जसं सांगितलं लोकांची गर्दी कधीही अजित पवारांच्या भोवतालची कमी झाली नाही. कारण ते करत असलेलं काम आणि लोकांप्रती असलेली त्यांची बांधिलकी. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.